हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत फ्लेवर्स ऑफ खरवस। चिकाच्या दुधापासून आपण हा खरवस बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूया। इथे मी 1 लिटर चीक घेतला आहे। त्यासाठी आपण अर्धा लिटर पेक्षा कमी म्हणजे साधारण 400 ml दूध घेतलंय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपण 1 वाटी साखर घालणार आहोत। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। साखर विरघळेपर्यंत मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे। त्यानंतर गाळणीने हे मिश्रण आपण गाळून घेऊया। आता एका पेल्याच्या मापात या मिश्रणाचे समान 3 भाग करून घेऊया। आता एका पॅन मध्ये 2 मोठे चमचे साखर घेऊया आणि साखर व्यवस्थित विरघळून घेऊ। त्याचे कॅरमेल तयार करून घेऊया। साखर पूर्णपणे विरघळली आहे। आता हे आपण भांड्यामध्ये काढून घेऊया। ज्या भांड्यात आपल्याला खरवस करायचं आहे त्या भांड्यामध्ये हे कॅरमेल आपण ओतून घेऊया। आता पहिल्या बाउलमध्ये आपण व्हॅनिला एसेन्स घालून मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया। आता हे मिश्रण आपण कॅरमेल सेट करायला ठेवलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊया। मी एका बाजूला कुकरही गरम करायला ठेवला होता। त्यामध्ये हे भांडं ठेवून 5 मिनिटं स्टीम करून घेऊया। आता दुसऱ्या दोन्ही बाउलमध्ये आपण चिमूटभर वेलची पावडर घालून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया। आता एका बाउलमध्ये आपण रोज सिरप घालून घेऊया। हे होममेडचं काश्मीरी रोज सिरप आहे आणि व्यवस्थित मिक्स करूया। इथे आपण चव घेऊन बघू शकतो। जर गोडी कमी असेल तर पुन्हा थोडंसं रोज सिरप घालूया। आता दुसऱ्या बाउलमध्ये आपण मॅप्रोचं मँगो क्रश घालणार आहोत। यामध्ये मी केशराच्या काड्या सुद्धा घातलेल्या आहेत। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। रोज फ्लेवर मिश्रणामध्ये आपण बदामाचे काप घालून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत। आपला पहिला खरवसचा लेअर प्रॉपर स्टीम झालेला आहे। त्यावर आता आपण दुसरा लेअर रोजचं मिश्रण घालून घेऊया आणि त्यावर बदामाचे काप घालून पुन्हा 5 मिनिटं स्टीम करायला ठेवूया। पाच मिनिटं झालेली आहेत। आपला दुसरा लेअर सुद्धा प्रॉपर स्टीम झालेला आहे। त्यावर आता आपण तिसरा लेअर मँगोचं मिश्रण घालून घेऊया। त्यावर पिस्त्याचे काप घालूया।
5 ते 7 मिनिटं पुन्हा स्टीम करायला ठेवूया. 7 मिनिटं झालेली आहेत. आपला खरवस आता तयार झालाय. आता हा खरवस आपण फ्रीजमध्ये 7 तास सेट करायला ठेवूया. 7 तास झाले आहेत आणि फ्रीजमध्ये आपला खरवस छान सेट झाला आहे. सुरीच्या साहाय्याने आपण कडा मोकळ्या करून घेऊया आणि प्लेटमध्ये खरवस काढून घेऊया. तयार आहे आपला फ्लेवर्स ऑफ खरवस. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.